स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे. तर मित्रांनो आपण डेली जे काही ट्रेंडिंग सॉन्ग आहेत यावरती व्हिडिओ आणत असतो. तर आज आपण एका स्पेशल कॉन्सेप्टवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर हा जो काही सीझन आहे, लग्नाचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे आपण ट्रेंडिंग मॅरेज अॅनिव्हर्सरीवरती म्हणजेच निमंत्रण व्हिडिओज घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्हीही असे व्हिडिओ तयार करू शकता. तर जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तसेच आज आपण मित्रांनो जे काय मटेरियल इथे यूज केलेलं आहे त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. इथून तुम्ही सर्व मटेरियल तसेच बीट मार्कमध्ये डाउनलोड करू शकता. तर लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. तसंच टेलिग्राम चॅनलला आपण अलर्ट मोशन आजचं जे काय सॉन्ग आहे ते टाकलेलं आहे, तर तिथून डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तुम्ही जे काय बीट मार्क प्रीसेट इथं इम्पोर्ट केलेलं आहे तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. तर सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे लेयर्स आणि सॉन्ग इथं बघायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं वरती यायचं आहे. इथं आपल्याला प्रश्नावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आज आपण जे तुम्हाला काय एक स्पेशल क्लिप दिलेली आहे ती सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं आहे. नंतर ही जी काय आपली क्लिप आहे त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला एक क्लिप इथे खाली घेऊन यायचं आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला एक क्लिप आपल्याला घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे एक क्लिप आपण खाली स्क्रोल करत घ्यायचं आहे, म्हणजे एक क्लिप बॅकग्राऊंडला येऊन जाईल. इथं आपल्याला सगळ्या लेअरच्या खाली आणि सॉन्गच्या वरती ही लेअर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे इथं बघू शकता स्क्रीनवरती इथे लेअर ॲडजस्ट झालेले आहे. सिम्पली ही लेअर आपल्याला शेवटपर्यंत दिसून येईल. अशा प्रकारे ही लेअर आहे. नंतर काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे. इथं आपल्याला सुरुवातीला अशा प्रकारे हे ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. नंतर आपल्याला पुढं 4:18च्या बीटपर्यंत यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला एक अशा प्रकारे ग्रुप 1 नावाची लेअर, ग्रुप 2 नावाची लेअर बघायला मिळणार आहे. सिम्पली ग्रुप 1 नावाच्या लेअरला क्लिक करून तर एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला खाली एक लेअर बघायला मिळेल. त्या लेअरला क्लिक करून सिम्पली कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 4 ऑप्शन बघायला मिळतील. तर चौथ्या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली आपल्याला गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला नवरा किंवा नवरीचे काय असेल दोन्हीमधील कोणताही एक फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. प्लस चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून तुम्ही फोटो ॲडजस्टही करू शकता. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली तुम्ही बॅक निघायचं आहे. परत काय करायचं आहे, पुन्हा त्या ग्रुपच्या इथे यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. इथं आपल्याला ग्रुप 2 नावाची अजून एक लेअर बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे. तुमचं जे काही मुलीचं नाव असेल, त्याचे काय पत्ता वगैरे जी काय माहिती असेल तुम्हाला इथं तुम्ही अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. सिम्पली काय करायचं आहे, नावावरती क्लिक करून सिम्पली इथं एडिट टेक्स्टला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं नाव अशा प्रकारे जे काय नाव असेल ते टाईप करून अशा प्रकारे तुम्ही इथं नाव ॲड करू शकता. नंतर ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही खालची माहिती इथं एडिट टेक्स्टला क्लिक करून अशा प्रकारे इथं ॲड करू शकता. ती माहिती कट करून तुम्हाला तुमची जी काय माहिती असेल तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं माहिती ॲड करून घ्या. सिम्पली पुन्हा तुम्ही बॅक निघायचं आहे. तर हे जे काय आपले दोन्ही ग्रुप आहे त्याची लेंथ ऑटोमॅटिकली कमी होऊ शकते. तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही ग्रुपला लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुढच्या बीट लावून याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. असं कोणत्याही ग्रुपचं होऊ शकतं, तुम्हाला ह्याची काळजी घ्यायची, तुम्हाला इथं लेंथ वाढवून घ्यायचं आहे. तर हे आपल्या ग्रुप इथे ॲडजस्ट झालेले आहेत. तर परत काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला 9:29च्या बीटला यायचं आहे. इथं आपल्याला ग्रुप अँड मास्क नावाची लेअर मिळेल, त्याला क्लिक करून सिम्पली एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पुन्हा एक इमेज बघायला मिळेल, त्याला आपल्याला क्लिक करून सिम्पली इथं कलर अँड फिलच्या ऑप्शन क्लिक करून पुन्हा 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आता मग अशा आपण नवऱ्या मुलीचे जे चिन्ह घ्यायचं तर आपल्याला इथं नवऱ्याचा फोटो सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे इथं फोटो ॲड होऊन जाईल. तर सिम्पली इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, पुढं पुन्हा त्या 9:29च्या बीटला यायचं आहे. इथं आपल्याला एक खाली ग्रुप अँड मास्क नावाच्या लेअरला क्लिक करून आपण इथं फोटो ॲड करून घेतलेला आहे. सिम्पली पुन्हा ग्रुप 2च्या लेअरला क्लिक करून अशा प्रकारे एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर सिम्पली आपल्या याच प्रकारे इथं नावाच्या ऑप्शनला म्हणजे त्या टेक्स्टला क्लिक करून एडिट टेक्स्टला क्लिक करून तुम्ही इथं नाव चेंज करू शकता किंवा खालची माहिती तुम्ही इथं चेंज करू शकता. तुम्ही माहिती चेंज करून घ्या. तुमची जे काय माहिती असेल तुम्ही इथं ॲड करू शकता. पुन्हा तुम्ही बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, 9:29च्या बीटला अशा प्रकारे इथं हाही फोटो ॲडजस्ट झालेला आहे. तर पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. इथं आपल्याला हळदी समारंभ किंवा शुभविवाह नावाचं एक इथं ॲनिमेशन मिळणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप अँड मास्क नावाच्या लेअरला क्लिक करून इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून इमेजला क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पुन्हा गॅलरी ओपन करून घ्यायचं. तर आपल्याला नवरा आणि नवरी दोघांचा एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक निघायचं आहे. इथं आपल्याला शुभविवाह म्हणून एक ॲनिमेशन आणि एक PNG बघायला मिळणार आहे. तर त्याच्या खाली तुम्हाला टेक्स्ट बघायला मिळेल. तर त्याला ग्रुप नंबर 3च्या लेअरला क्लिक करून सिम्पली एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला शुभ मुहूर्त किंवा जे काही ठिकाण आहे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. अशा प्रकारे त्याला क्लिक करून ॲड टेक्स्टला करून टेक्स्ट इथं ॲड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुझं टेक्स्ट ॲड करून घ्या. तर पुन्हा तुम्ही बॅक निघायचं आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं, 14:16च्या बीटला अशा प्रकारे इथे ॲडजस्टमेंट बघून घ्यायचं व्यवस्थित झालेली आहे का नाही. पुन्हा आपल्याला 20:04च्या बीटला यायचं आहे. इथं आपल्याला हळदी समारंभ बघायला मिळेल. तर इथं काय करायचं, आपल्याला टेक्स्ट बघायला मिळतील. टेक्स्टला क्लिक करून सिम्पली आपल्या एडिट टेक्स्टला क्लिक करून तुम्ही इथं टायमिंग किंवा जे काही ठिकाण आहे चेंज करू शकता. चेंज करून तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे इथं
ॲड होऊन जाईल. इथं त्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला ग्रुप अँड मास्क वन नावाच्या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या लेअरला क्लिक करून आपल्याला कलर अँड फिलला येऊन 4 ऑप्शनला क्लिक करून इथे हळदीचा एक फोटो तुम्ही तुमचा कोणताही ॲड करू शकता. तर आपण हा सिम्पली डेमोसाठी घेतलेला आहे, तर हा ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ते ॲडजस्ट होऊन जाईल. सिम्पली बॅक निघायचं आहे. पुन्हा आपल्याला ते बीटवरती येऊन इथे ॲडजस्टमेंट दिसून येईल, तो ओकेमध्ये झालेला आहे. तर पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. इथं आपल्याला विवाह स्थळ ऑप्शन बघायला मिळेल. तर त्या खालच्या टेक्स्टला क्लिक करून सिम्पली तुम्ही इथं स्थळ चेंज करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचं जे काही स्थळ असेल तुम्ही सिम्पली इथं एडिट टेक्स्टला ॲड करून इथं स्थळ चेंज करू शकता, तिथं करून घ्या. अशा प्रकारे इथं होऊन जाईल. तर शेवटला आपल्याला निमंत्रक म्हणून एक ऑप्शन मिळेल. तर या खालच्या टेक्स्टला क्लिक करून एडिट टेक्स्ट करून घ्यायचं. तुम्ही टेक्स्ट चेंज करून तुमचं ॲड करू शकता. अशा प्रकारे हे इथं ॲड होऊन जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्या इथे एडिट होऊन जाईल. सिम्पली काय करायचं, तुम्ही बॅक निघून ॲड चिन्हावरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे. इथे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.